भंडारा जिल्हा हळूहळू ऊस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात होता, कारण की भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा होता. मात्र हळूहळू शेतकऱ्यांनी इथं लाखांदूर आणि देवाळा इथं साखर कारखाना असल्यामुळे ऊस लागवड केलं होतं मोठ्या प्रमाणात. मानस ॲग्रो कारखाना देवाळ्याला आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 1,60,000 टन ऊसाची गाळप होत होती. मात्र आता हळूहळू ते ऊस गाळप कमी झालेली आहे, कारण की ऊसाचे दर आणि शेतकऱ्यांना वेळेवर न मिळणारा पगार, त्यामुळे आता शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे आपल्याला काही शेतकरी बोलण्याकरता काय सांगाल तुम्ही, नेमकं काय कारण ऊस लागवड कमी केलेली आहे? आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये 2010 पासून या ठिकाणी मानस ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून ऊसाची लागवड करण्यासाठी सुरू झालेला आहे कारखाना. परंतु मागच्या 10 वर्षापासून आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 4.5 लाख मेट्रिक टन ऊसाचे उत्पादन व्हायचे. या 4.5 लाखाच्या टनाच्या ऊसाच्या भरोश्यावर लाखांदूर, पूर्तीच्या आणि देवाळ साखर कारखान्याला ऊस पुरवठा व्हायचा. परंतु मागच्या 2 वर्षा हंगामापासून शेतकऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळत नसल्या कारणाने शेतकऱ्यांनी जो शेतकरी 10 एकराला ऊस लावायचा तो आता फक्त 1 एकराला 2 एकराला ऊस लागवड करत आहे. दुसरा एक महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हाला मागच्या वर्षीपर्यंत 24 तास वीज मिळायची, परंतु यावर्षीपासून शेतकऱ्यांना फक्त 8 तास वीज मिळत आहे. त्याच्यामुळे अपुरा सिंचन व्यवस्था निर्माण झाली आहे. आमची शासनाला मागणी राहील, किमान आम्हाला 24 तास नाही दिली तरी चालेल, परंतु 16 तास या ऊस पिकाला खूप पाण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे आपण 16 तास वीज या ठिकाणी द्यावा. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचा क्षेत्र हा नागझिरा अभियानाला लागून असल्यामुळे या ठिकाणी वन्य प्राण्यांचा खूप सुळसुळाट असल्यामुळे या ठिकाणी त्या सीमेला जाळीचे कुंपण DPDCच्या माध्यमातून असो की विशेष बाब म्हणून या ठिकाणी त्या वन्य क्षेत्राच्या सीमेवरती जाळीचे कुंपण प्रामुख्याने करून द्यावं, जेणेकरून ह्या वन्य प्राण्यांचा त्रास कमी होईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या मागच्या 5 वर्षापासून जे ऊसाचे रेट आहेत, फक्त यावर्षी या ठिकाणी या 100 रुपयाने ऊसाची दरवाढ केली आहे. आम्ही मागील 2 वर्षापूर्वी या कारखान्याचे जे मार्गदर्शक आहेत त्यांना भेटून जे 1700 रुपये रेट होता तो आम्ही 2100 करून मागितला. पुन्हा मागच्या वर्षी गडकरी साहेबांना त्या ठिकाणी भेटून आम्ही 2400 रुपये रेट करण्याची त्यांना विनंती केली. मागच्या वर्षी त्यांनी 2400 रुपये रेट जाहीर केला आणि त्याप्रमाणे पैसे दिले. परंतु हे पैसे ऊस गेल्याच्या नंतरही 6-8 महिने वेळेवर शेतकऱ्यांना मिळत नाही. एखाद्याच्या घरी कुठला कार्यक्रम असो किंवा कोणताही कार्यक्रम असला तरी त्या ऊसाचे पैसे त्या शेतकऱ्याच्या कार्यक्रमासाठी मिळत नाहीत. म्हणून आज उदासीनता निर्माण झाली आहे. आणि मराठवाड्याकडे जर आपण ऊसाच्या रेटच्या संबंधानं बघितलं महाराष्ट्रातल्या, तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ, महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी 3400 ते 3,500 रुपये ऊसाला रेट मिळते आणि आमच्या इकडे 2500 रुपये ऊसाचा रेट देतात. याच्यामुळे खूप मोठी भावाची तफावत आढळून येत आहे. आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत, काय सांगाल, किती एकरावर तुमची ऊस लागवड आहे आणि आता किती एकरावर केलेली आहे? मी ताराचंद समरीत जांभोरा, भंडारा जिल्हा. या ठिकाणी माझा 10 एकराला ऊस होता, परंतु अचानक यावर्षी 8 घंटे लाईट झाल्यामुळे मी फक्त 1 एकराला ऊस ठेवलेला आहे. तसेच ऊस पीक हा मोठ्या हौसेने, मोठ्या उत्साहाने आम्ही आपल्या शेतावर सुरू केलेला होता, परंतु कारखान्याच्या उदासीनतेमुळे आम्हाला ऊस हा हळूहळू मोडावा लागत आहे. कारण की ऊस पीक हा 12 महिन्यावरून 14 महिन्यावर नेला कारखान्यांनी आणि वेळेवर पैसे देत नाही. घरी कार्यक्रम असला किंवा आपल्याला मार्च महिन्यामध्ये जेव्हा शेती पीक कर्ज भरावा लागतो त्यावेळेस सुद्धा आपला पैसा आपल्याला मिळत नाही आणि कारखाना हा नंतर आपले पैसे देतो. भलाई फक्त 45 दिवसाच्या आत म्हणून आमचे चेक काढून ठेवतो, परंतु आमच्या हातात देत नाही. त्याच्यामुळे आम्हाला खरोखरच हा कारखाना आता वरदान नाही तर साप ठरला आहे. नक्कीच धरण ऊसाची आणि कोरडमाऱ्या घशाची ही परिस्थिती आता शेतकऱ्यांची, कारण की 5 किलोमीटर नंतर कारखाना आहे ऊसाचा. मात्र ह्या ठिकाणी आता ऊसाचं क्षेत्र हळूहळू कमी झालं आहे, कारण की एकीकडे मराठवाड्यामध्ये 3400 रुपये दर शेतकऱ्याला मिळतो, मात्र इथल्या शेतकऱ्यांना 2500 रुपये दर मिळत असल्यामुळे आता शेतकरी कुठेतरी हतबल झालेले आहेत. आणि दुसरीकडे वीज आणि पाण्याची सोय नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे आता शेतकरी मका, धान या पिकाकडे वळलेले आहेत. त्यामुळे आता जे भंडारा जिल्ह्यामध्ये लाखांदूर आणि जे मोहाडी तालुक्यामध्ये असलेला साखर कारखाना यांच्या उदासीन धोरणामुळे आता शेतकरी हतबल झालेले आहे. प्रवीण तांडेकर, G24 तास, भंडारा.